एक चेंबूरमध्येच एक लेडीज महिला राहते. अक्षरशः डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या डब्यात जाऊन ते लेडीज लोकांचे पॅड पडलेले असायचे ते उचलून आणणं, खाणं किंवा दिवस दिवस पटरीवर जो बसणं. डॉक्टरांना एकच मुलगा. त्या मुलाला 10 वर्षाचा झाल्यानंतर त्याला जो काय आजार लागला तर मला वाटतं 15 दिवसांनी त्याला 2 बाटल्या रक्त भरावं लागायचं. पोरगा आर्मीमध्ये, पण त्याला अशी तंत्रक्रिया केली होती त्यांच्याच आपसात काही वादामुळे, घाटावर किंवा कोकणात छेडे घालणे किंवा एखादं पित्र घालणे घरामध्ये नाशासाठी. आर्मीतला पोरगा येता तर रस्त्यातच भुसावळमध्ये कुठे त्याला कोणी गाडीतून फेकला की एखाद्या घाणेरड्या शक्तीने ओढून घेतला. तो कमीत कमी वर्षभर तो भेटलाच नाही. मेला म्हणून सगळ्या घरच्यांनी डिक्लेअर केलं. जागेत खणलं, त्यांनाच खंदायला लावलं, त्यांच्याच घरच्या लोकांनी 3-3.5 फूट खणलं. त्याच्यानंतर मीच खाली उतरून ती वस्तू त्या चिखलातून त्या काय मातीतून काढून दिली. अच्छा. त्यावेळी अशी पाषाणाची मूर्ती होती, पुरुषाची म्हणजे अशी मिशा बिशा, डोळे बी, त्याला शेंदूर लावलेला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपण आलो आहोत मुंबई घाटकोपर भटवाडीला आणि जे आज आपले गेस्ट आहेत खूप स्पेशल आहे. लोक ह्यांना प्रेमाने रवी आई किंवा रवी मम्मीने ओळखतात. हे देवांचे कामं करतात, हे लोकांना मार्गदर्शन देतात. आज आपण यांना भेटूया, ह्यांच्याबद्दल ऐकून घेऊया. हे कुठल्या देवांना मानतात आणि हे कधीपासून ह्यांनी लोकांना मार्गदर्शन करायला सुरू केलं आहे आणि ह्यांचे काय एक्सपिरियन्सेस आहेत हे सगळे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. चला मग सुरू करूया. नमस्कार आई. नमस्कार. कसे आहेत तुम्ही? ठीक आहे. तर आई, आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत, आपले जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना तुम्ही तुमचे जे देवी आहेत ह्यांच्याबद्दल सांगणार का? हां, ती 1 नंबरला आहे ती यल्लमा देवी, म्हणजे रेणुका. हो. परशुरामाची माता. अच्छा. ती रेणुका. ही मिसाई देवी. हो. हिचं स्थान पुणे जिल्ह्यामध्ये, तालुका शिरूर, कान्हूर म्हणून गावाचं नाव आहे. हो. तिथे ही देवीचं स्थान आहे. ही स्मशान मध्ये स्थान आहे. अच्छा. या देवीचं. अच्छा. आणि ही तुळजापूरची अंबिका, म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत, आराध्य दैवत. अरे वा. हे जे तुम्ही देवाचे कामं करतात, लोकांना मार्गदर्शन देतात, हे कधीपासून सुरू केलंय? तसं आमचा म्हणजे देवाराच समजा स्थान, गादी ही आमची पिढ्यानपिढ्या पूर्वी जात आहे. 9 पिढ्याची. 9 पिढी? 9 पिढी. मी आता 10वा माणूस आहे. अरे वा. ह्या गादीचा वारस म्हणून. म्हणजे आमचे आजोबा, आमचे पूर्वज हेच करत आले. म्हणजे सगळेच नाही, पण एक तरी माणूस आमचा हे क्षेत्रात उतरला आणि त्यांनी परंपरा चालू ठेवली. अच्छा. ही गादीची, कारण का ह्या देवीचं स्थान जे आम्हाला कुलदैवत आहे, हिच्यावर जास्त लोकांची हे. तशी यल्लामा पण आम्हाला आहे. अच्छा. कुणापासून म्हणजे 9 पिढीपासून हे तिन्ही देवांची आम्ही भक्ती करतो. तसं मग पिढीत माझ्या आजोबांकडून किंवा आजीकडून मला हे आलं. अच्छा. वयाच्या 7व्या वर्षापासून मला थोडे म्हणजे थोडासा त्रास किंवा काही अडचणी येऊ लागल्या. म्हणजे लहान असतो, मग बघितलं इकडे तिकडे, घरचेच होते सगळे बघणारे. बरोबर. मग देवीची नाड किंवा देवी यायला मागते किंवा काय होतंय का. आणि माझं शाळेत म्हणजे जास्त अभ्यासात तरी 10वी झालं माझं शिक्षण. अरे वा. तरी पण शिक्षण करून मला ओढ जास्त ही लागली आध्यात्मिकाची. म्हणजे आणि एक कुतूल होतं की आमची 9 पिढ्याची, म्हणजे 1600 पासून आमची गादी चालत आली. अरे बापरे. 1600 म्हणजे 16 ते आज 2026. म्हणजे महाराजांच्या त्या महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर आम्हाला ताम्रपट दिलं होतं आमच्या गादीला. अरे वा. छत्रपतींनी त्या टायमाला कमीत कमी 5 ते 7 संस्थानिकांच्या आमच्या राजमुद्रा होते. म्हणजे म्हसवडचे माने सरकार, म्हैसाळचे शिंदे, अच्छा, परत औंधचे ते पटवर्धन का देशमुख, परत सांगलीचे पटवर्धन किंवा डफळापूरचे डफळापूर कर्मा देशमुख, असे 5-6 संस्थानिक. आमच्यात पुण्यातलं तळेगाव दाभाडे सरकार. परत आमच्या ह्या देवीच्या बाजूलाच एक गाव आहे कवठे यमाई, आणि त्याच्या पुढे 9 किलोमीटर मलठण म्हणून, तर तिथे पवारांचे
अच्छा. पवार पवार सर. अच्छा. संस्थानिक. अच्छा. तर त्यांची म्हणजे असं 5-6 संस्थानिक मिळून त्या टायमाला आम्हाला हे दिलेलं आहे की ही जे 12 जात म्हणजे 12 बलुते हम्म. त्याच्यामध्ये जे देवदाशीचे प्रकार आहेत हम्म. म्हणजे देवाला सोडलेले भिक्षकरी देवदाशी हम्म. याच्यामध्ये 12.5 पंथ येतात. या पंथाची मालकी किंवा सरदारकी हम्म. किंवा सुभेदार त्या टायमाला आम्हाला दिलेली आहे की अरे वा. ह्या समाजावर तुमचं हे राहील अरे वा. नेतृत्व. नेतृत्व खूप छान. म्हणून ही पहिल्यापासून आवड आहे. हम्म. मग ती आवड चालत गेली. त्याच्यानंतर मग थोडासा आध्यात्मिक मार्ग घेतला. अच्छा. शिक्षण घेतलं हम्म. म्हणजे तंत्रमंत्र शिक्षण घेतलं. अच्छा. माझ्या गुरुने मला दिलं. हम्म. माझे गुरु म्हणजे यल्लामाची मला जी गुरु झाली आणि अंबाबाईची ती माझी गुरुचं नाव ठोकूबाई सोनवणे. हम्म. मुंबईतच राहत होत्या आणि ती गुरु केल्यामुळे माझे गुरु पण माझी आजी लागत होती अच्छा. थोडक्यात. आणि नंतर मला जे तंत्रमंत्राचं जे काय अभ्यास शिकवला हम्म. तो माझ्या दुसऱ्या गुरु म्हणजे त्या आजीची गुरु बहीण हम्म. ती नाशिकला असायची. अच्छा. सुंदराबाई आढाव. हम्म. आणि आमच्या कान्हूर मेसाईमध्ये जे मेसाईचं देवस्थान तर आमचे कुलगुरूपासून म्हणजे घराण्यापासून जे गुरु होते ज्या पोत्राचं किंवा गुरु तिथले भगत त्या एकच भगत असायचा म्हणजे पूर्ण माळी समान. तर माळी बाबा म्हणून तिथले माझे मेसाईचे गुरु. म्हणजे गुरु हे आपण पाहिजे म्हणजे स्वतः दत्त महाराजांना 21 गुरु होते तसे गुरु करावेत. प्रत्येकाने प्रत्येक मार्गातला एक एक गुरु असावा. कारण काही एकाच गुरुकडून सगळं ज्ञान भेटत नाही. बरोबर. मग कुठे काय भेटतं, कुठं तंत्र शिक्षण भेटतं, कुठे आध्यात्मिक बरोबर. शिक्षण भेटतं. असं शिकल्याच्या नंतर मग हळूहळू गादी चालवायला लागलो. दरबार म्हणजे वयाच्या 11वापासून मी ह्या याच्यात शिरलो. मग जरा समज आली. मग छोटे मोठे आपले किस्से लोकांना काय झालं गेलं तर शाळेतून यायचे मला नाही आलं. शाळेत यायचे नाही आलं. म्हणजे हो आजूबाजूची लोक कोणाला काय लागलं किंवा काय झालं तर मला शाळेत यायचे वर्गात यायचे. मला सुट्टी टीचरला सांगून मला उचलून घेऊन यायचे आणि ते भूत काढायला लावायचे किंवा काही कोणाला तकलीफ झाली ते करायला लावायचे. लोकांना अनुभव यायचा, गुण यायचा, चांगली व्हायची माणसं. मग जरा तिथून पुढे जास्तच हे झालं की बाबा याला देवाचं काहीतरी आहे. बरोबर. असे अनुभव होत गेले भरपूर. आई असे कुठले किस्से आहेत का किंवा लोकांना तुम्ही मार्गदर्शन दिलेलं आहे, कोणाची प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असे कुठले किस्से आहेत का तुमच्याकडे? आहे ना. हो आहे. एक चेंबूर मध्येच एक महिला राहते. हो. तर तिला अशी काही तंत्रविद्या केली होती. कोणी तिच्या मैत्रिणीच केली का शेजारी होती की त्याच्या नात्यातली होती. हो. तर तिला 2 मुलं, विधवा होती, नवरा मेला जवानीमध्येच. तर तिची मोठी मुलगी जळून मेली घरामध्ये. त्या शॉकने किंवा तंत्रक्रियाच्या क्रियेने ती पूर्ण ही झाली होती. अच्छा. वेडी झाली होती. म्हणजे तिला काहीच कळत नव्हतं. अक्षरशः डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या डब्यात जाऊन ते लेडीज लोकांचे पॅड पडलेले असायचे ते उचलून आणणं, खाणं किंवा दिवस दिवस पटरीवर बसणं. पटरीहून लोक तिला पकडून आणायचे. आणि छोटा मूल घरात होतं, मोठी मुलगी तर वारली. एक 10-12-11 वर्षाचा मुलगा होता तो. ते काय साक्षात्कार झाला मलाच माहिती नाही. पण अशी ती म्हणते कारण माझा एक क्लायंट माझा शिष्य तिच्या रूममध्ये राहायला गेला आणि त्याला भेटायला म्हणून मी त्या गल्लीत गेले. अच्छा. आता ती रूम आली मालकीन. मला माहित नाही कोण मालकीन काय. पण मी माझ्या त्या शिष्याला भेटण्यापेक्षा मी डायरेक्ट जाऊन तिच्या दारात उभी राहिले. काय करते इथे बसते, मला तुझ्या हातचं जेवायचं. हा अनुभव आहे. आणि ती स्वतःच मी शेअर करेन. मी तुम्हाला तिला वाटलं तर तुम्ही परत दुसऱ्या पोस्ट कार्डला बोलवा. ती स्वतः पण हे सांगेल काय. आणि नंतर मग ती एजमध्ये होती. घरात सगळा पसारा पडला होता. कोण आहे मला ओळखत नाही काय नाही. काय करतो मी तुझ्यासाठी आले तुला भेटायला आणि तू अशी का बसलीस. तिने त्या भानामध्ये
तेवढ्या वेळात तिला हे जे झालं तर तिने तो सगळा पसारा बिसारा उचलून आणि काय खायचंय तुम्हाला, आणि तिला माहित पण नाही का मला मम्मी म्हणतात म्हणून, तिने डायरेक्ट मला मम्मीच म्हणते, रवी मम्मी तुला काय खायचंय, काय बनवू. तिला नाव माहित नव्हतं तुमचं? ओळखच नाही ना. तेव्हा माझा चेला तिथे तिच्या रूम मध्ये, बाजूच्या रूम मध्ये राहायला गेला. तिचाच रूम होता, अच्छा. बाजूला होता, एकच भिंत मध्ये. आणि ती डायरेक्ट तिला आणि मला पण तिचं नाव माहित नाही, मी डायरेक्ट तिला जाऊन म्हणते, शोभा काय बसलीस अशी, मला जेवायला बनव, मी तुझ्याकडे जेवायला आले. हा ती स्वतः अनुभव सांगेल तिच्या काय किस्सा. त्याच्यानंतर तिने मला जाऊन, तिला म्हणलं मला मच्छी खायची तुझ्या हाताने. ते तर तिने मार्केटला, चेंबूर मार्केटला, फाटकला जाऊन मच्छी घेऊन आली. ज्वारीच्या भाकरी केल्या, भात केला, कालवण केलं, मच्छी फ्राय बनवली आणि मला जेवायला. तोपर्यंत ते सगळं करेपर्यंत मी माझ्या शिष्याच्या इथे बसले. पण माझं लक्ष नाही, माझं तिच्याकडेच लक्ष सारखं. ही बुक करते की नाही, का बोलवते की नाही मला माहित नाही. आणि ते अक्षरशः जेवण सगळं बनवून ताट भरून माझ्याकडे, माझ्या शिष्याच्या घरात आणलं दिलं मला. बघा खा, आवडते का तुला. तर मी अक्षरशः खाल्लं, ते मला आवडलं, म्हणजे चांगलं बनवलं. कोण म्हणलं तर माझ्या शिष्याला म्हणलं कोण तो, तेव्हा मला सांगत होता ही डोक्यात गेले काय ती बनवेल आणि काय नाही, कसं खाते मम्मी कोणाच्या पण. अगं नाही, कोण तिला येडी म्हणेल, जेवण बघ. बरोबर. तर जेवले बिवले. त्याच्यानंतर काय 8 दिवसांनी, 10 दिवसांनी किंवा महिन्याने गुरुपौर्णिमा आली. तिला मी काय बोलवलं नाही, काय नाही, काय नाही, काय. तिच्याकडे पैसे पण नव्हते. ती चेंबूरवरून चालत गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे आली रात्री, घाटकोपर भटवाडीमध्ये आली. कशी आली, कोणाला विचारत आली का कोणाबरोबर आली माहीत नाही, पण खूप गच घर भरलं होतं. माझी पाद्यपूजा चालू होती, शिष्यांकडून माझं पूजन चालू होतं. काही लोक शिष्यांना उपदेश देत होते, काही शिकवत होते, काहींना मंत्र वगैरे गुरुपौर्णिमेच्या याने विद्या हे करत होते, शेअर करत होते. तर ती एकदम कशी तरी मळके, आता वेळ दिसते, बरोबर, कपडे नाही अंगावर व्यवस्थित, केस विंचरलेले असे तसे आले. तर ती घरात सगळी चांगले पब्लिक किंवा माणसं चांगली बघून तिला वाटलं मला आतमध्ये कोणी येऊ देणार नाही, म्हणून ती काय केलं, ते कोपऱ्यावरच्या ओटा आहे त्या ओट्यावर जाऊन बसली त्या झाडाखाली. अच्छा. तर मी माझ्या एका शिष्याला म्हणलं, जा रे ती वेडीबाई बसली ना, तिला घेऊन ये. म्हणजे मी एवढ्या शिष्यांमध्ये त्या ओरामध्ये होते देवाच्या. तर ते मला पटकन तिची आठवण झाली. म्हणजे जा रे ती वेडीबाई बसले ना, तिला घेऊन ये. मग त्याने घेऊन आले, घरी बोलवलं, इथे बोलवलं घरामध्ये. म्हणलं का ग तिकडे बसले. नाही म्हणते तुम्ही सगळ्यांना दूध पासा, मला पण पाजा. तर गुरु पेले देत होते मी दुधाचा. तर तिला म्हणलं चल बस. तर ती काय मला म्हणते, माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला, गुरुदक्षिणा द्यायला, काय देऊ. तर त्या तंद्रीमध्ये मी तिला म्हणते, अगं का 1-1.5 रुपये तू तुझ्या पदराला बांधलायस ना, तो दे, बस तेवढा चालेल मला दक्षिणा. तर अक्षरशः तिने तो दिला, तो 1.5 रुपये पदराला बांधलेला होता, तो सोडून माझ्या हातात दिला. तिला मी गुरुप्याला पाजला. त्याच्यानंतर 1-2 महिन्यांची परिस्थिती अशी झाली ना, काय सांगू, अक्षरशः दैवत्व आलं तिच्या घरात. काय म्हणतो, मग आईसाहेब स्वतः तिच्या अंगावर यायला लागल्या, तिला चमत्कार होऊ लागले, भास होऊ लागले, कोणतरी गेल्यासारखं, किंवा मी तिच्या दारात उभी आहे, तिला मार्गदर्शन करते, असे भरपूर अनुभव यायला लागले. मग तिचं ते पूर्ण वेडपणच गेलं. हो, चांगलं झालं ते. हा, अरे वा. मग नंतर सर्व्हिसला लागली नगरपालिकेत वाशीला, न्यू बॉम्बेला नगरपालिकेत कामाला लागली. नंतर दैवत्व आलं, त्याच्यावर 1 वर्षाने मी तिला घेणमाळ दिली, म्हणजे गुरुदीक्षा दिली. आज ती माझ्यासारखा दरबार चालवते. अरे वा. गवंडीला.
हजारो लोकांचं कल्याण करते, काय म्हणते आई? समस्या सोडवते. तीच वेडी बाई. आणि तिचा आता तो मुलगा तिच्या जागेवर दैवत्व आल्याच्या नंतर तिला ते घाणीचं काम करू दिलं नाही आईसाहेबांनी. बरोबर. आणि घरात बस. मग ती जागा तिने मुलाला दिली. आता मुलगा BMC मध्ये नगरपालिकेत कामाला आहे. हो. आणि त्या मुलाला बी आता 2 मुलं आहेत. ते एक मोठा मुलगा आता 14वीला आहे, दुसरा मुलगा 12वीला आहे. म्हणजे खूप छान हो, एवढा देवांचा आशीर्वाद. हा एक अनुभव सांग. अनुभव नाही म्हणजे रियालिटी केले, रियालिटी आहे तुमची. स्वतः तिचा बी मी तिचा ऍड्रेस देईल, तिचा बी पोस्ट करा. ती पण भरपूर लोकांची कामं करते, भरपूर लोकांना अनुभव येतात, गुण येतो, चांगलं होतं. भरपूर आहेत असे माझे शिष्य जे आता स्वतः गादी चालवत आहेत, त्यांचा अनुभव आहे. आणि फक्त त्यांना जर विचारलं का कुणापासून काय देवापासून तुम्हाला आहे, ते सरळ तुम्हाला सांगतील आम्हाला देव माहीत नाही, आम्हाला आमची देव एकच, आमची गुरु, जिने आम्हाला शिकवलं त्या शिक्षणावर आम्ही आज खातोय किंवा जग कल्याण करतोय, ते तिच्या जीवावर. कुठे होते ते? आज ती दरबार चालवते, आज स्वतःचं घर आहे, फ्लॅटमध्ये आहे. आता पोराला ठेवलंय, सून 2 नातवंड फ्लॅटमध्ये. पोरांची नातवंडांची शिक्षण केलं त्या बाईनी, इंग्लिश मिडियमला टाकली नातवंड दोन्ही पण. आज इंग्लिश मिडियम मधून एक मोठा नातू 14वीला आहे, एक आता 12वीला गेला. तर मुलाच्या बाबतीत जर म्हटलं तर मुलासाठी पण येतात, कोणाला 12 वर्षाने, कोणाला 16 वर्षाने, कोणाला 5 वर्षाने, कोणाला 7 वर्ष. हो, झालेत ना मुलं. म्हणजे दरवर्षी यात्रेमध्ये एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमेला ह्या देवीची यात्रा असते, ही मेसाई देवी. मेसाई देवी हे मूळ स्थान बघितलं तर 10 महाविद्येचं दुसरं स्थान, तारा. अच्छा. मूळ तारा आहे, आदिशक्ती, स्मशान कालिका आहे, दक्षिणमुखी देव आहे. हे तंत्रपीठ आहे, पण महाराष्ट्राच्या लोकांना माहिती नाही. लोक उठतात, तारापीठला जातात, पश्चिम बंगालला जातात, कामाख्याला. अरे खरं महाराष्ट्रात आपलं तंत्रशक्तीचं शक्तिपीठ आहे, 10 महाविद्येचं, 64 योगिनी, 52 बीर, अष्टभैरव घेऊन बाई बरोबर चालते. आणि अख्खा स्मशानातलं होतो गण. अशी देवी महाराष्ट्रात असून पण तिची माहिती नाही. तू ऍड्रेस, लोकेशन सगळं टाकूया आपल्या व्ह्युअर्स लोकांसाठी, ज्यांना जायचं असेल दर्शनसाठी जा. आणि खरंच मुलासाठी किंवा स्वतःच्या याच्यासाठी नुसतं त्या देवीच्या दर्शनाने काही लोक 5 पौर्णिमा पूर्ण केल्या, खेटी घातल्या ना, तर त्यांची कामं होतात. एक 2ऱ्या 3ऱ्या पौर्णिमेला त्यांचे रिझल्ट लागतात. मुलाच्या बाबतीत पण आम्ही आता मुलाच्या बाबतीत काय करतो, आली एखादी बाई 12 वर्ष नाही, डॉक्टरचे विचारतो रिपोर्ट, काही डॉक्टरी चालू आहे का, मेडिकल, सगळं करून थकलेले असतात. आम्ही आता सगळं स्टॉप केलंय, आम्ही तुमच्या देवीच्या भरोश्यावर आलो. मग आम्ही काय करतो, फक्त देवीची ओटी भरतो त्या बाईच्या हाताने, आणि देवीची समजून आम्ही तिच्या ओटीत नारळ टाकतो, 5 फळं टाकतो. आणि ती फळं फक्त एवढंच सांगतो की ही आज दिलेली फळं ही दोघा नवरा बायकोनी अर्धा 3ऱ्याला द्यायचं नाही. बरोबर. आणि ती फळ खायचं, तो नारळ, अशी ती ओटी अशीच कपाटात किंवा कुठे बी ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला बाळ होईल त्या दिवशी त्या बाळाचं खेळणं पाळणं, जावळ आमच्या देवीला येऊन नवस फेडा. बरोबर. तर दरवर्षी यात्रेला मध्ये ना माझ्या मंडपामध्ये कमी 10 ते 12 नवस असतात दरवर्षी, मुलाच्या खास. मुलं घेऊन येतात जावळ काढायला, खेळणी पाणी आणतात, मुलं हे करतात, देवीला साडी चोळी, मलाकार पोशाख आणतात किंवा साडी आणतात, जसं लागेल तसं. इच्छेनुसार काही पण मानधन देतात, दक्षिणा देतात, कोण सुवर्णदान देतो, कोण पैसे देतं, कोण काही. खुशीचा प्रश्न आहे. बरोबर. एखाद्याला 16 वर्षांनी मुलगा झाला, माणूस खुशीने देणारच ना. एवढा डॉक्टरला आम्ही खर्च केला लागतो. आज ती माझ्या हातच्याच नवसाची मुलं कोण डॉक्टर झालेत, कोण वकील आहेत, चांगल्या पदावर आहेत. तर आई, असंच कुठला दुसरा किस्सा आहे का तुमच्याकडे, लोकांना हेल्प केली आहे तुम्ही? मुंबईत राहतो, ते डॉक्टर आहे. हो. त्यांचं आता मी नाव नाही सांगत. नका सांगू. हो. मोठी व्यक्ती.
त्यांचं क्लिनिक आहे पणजीमध्ये. अच्छा. पण त्या डॉक्टरांना एकच मुलगा. हम्म. त्या मुलाला 10 वर्षाच्या झाल्यानंतर त्याला जर काय आजार लागला हम्म. तर मला वाटतं 15 दिवसांनी त्याला 2 बाटल्या रक्त भरावं लागायचं. माझं ब्लड पूर्ण हेच व्हायचं. तर त्या मुलाचे काका माझ्याकडे यायचे. अच्छा. हां. तर त्यांची खूप श्रद्धा माझ्यावर, कारण का त्यांचे अनेक कामं केली, त्यांच्या बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. हो. तर ते सहज एकदा दिवशी बोलता बोलता मला बोलले, म्हणे मम्मी एक काम कराल का, आमच्या भावाचा मुलगा आहे, म्हणजे कझन भाऊ आहे माझा, डॉक्टर आहे, पण त्याच्या मुलाला असं असं आहे. बाप डॉक्टर आणि पणजीमध्ये मोठं क्लिनिक आहे, 2-3 माळ्याचं क्लिनिक आहे त्याच्या वडिलांचं. तर तुम्ही चलाल का? तर म्हणे चल, बघायला जायला काय हरकत आहे. बरोबर. झालं आपल्याच्याने तर ठीक. हम्म. जाऊन त्या मुलाला बघितलं, त्याचा ओरा चेक केला, त्याची काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय ऊर्जा होती ती बघितली, काय प्रॉब्लेम आहे तो बघितला आणि त्याच्यावर तोडगा सांगितला. त्यांना फक्त एवढंच सांगितलं मी, का त्यांनी जे क्लिनिक बांधलं होतं हम्म. तर ते क्लिनिक बांधताना त्यांनी स्वामीला नमस केला होता, अक्कलकोट हम्म. स्वामी समर्थांना, स्वामी समर्थांना. की आम्ही क्लिनिक बांधलं तर क्लिनिकच्या आवारामध्ये तुमचं एक छोटंसं मंदिर बांधू. आणि ते काही त्यांनी केलं नाही. अच्छा. आणि दुसरे बी आता कोकण आहे, गोवा आहे म्हटल्यानंतर तिकडे हा मंत्रतंत्राचा, चेड्याचा, याचा त्याचा प्रकार भरपूर चालतो, बरोबर. देव घालाघालीचा. तर त्यात थोडीशी ती पण होय, म्हणजे दोन्हीची सांगड झाली होती, देवाचा नमस देवाचा नवस आणि काही वादात समज. देवबिव घातलेला. मग जाऊन तिकडे पंचायत जाऊन त्याचा तोडगा केला, दुनियादारी केली. पोरगं चांगलं झालं, अरे वा. म्हणजे ते बंदच झालं. जास्त जास्त मी बघून आल्याच्या नंतर एखादा महिना त्याला ते ब्लड भरावं लागलाच, त्याच्यानंतर पूर्ण बंद झालं. बंद झालं. आज तो पोरगा कॅनडाला डॉक्टर आहे. अरे वा वा वा. तोच पोरगा डॉक्टर कॅनडामध्ये आहे. कॅनडा. आणि एक असं विशेष झालं की 2018 मध्ये हम्म. त्याला सन्नत भेटली डॉक्टरीची. ते सन्नत देतात हो. ना, सर्टिफिकेट, Certificate. प्रमाणपत्र. प्रमाणपत्र. हो. त्याच दिवशी त्याने त्याच काकाला, ज्या काकाने मला गोव्याला नेलं होतं त्यांच्या घरी, अच्छा. त्याला फोन करून सांगितलं, मी आज सन्नत घेतोय आणि हा टाईम आहे, ह्या टायमात तू तिथे मम्मीजवळ पोच आणि मम्मीला व्हिडिओ कॉल करून माझा ते बघू दे. अच्छा. म्हणजे सोहळा तो बरोबर. सन्नत घेताना असतं ना फंक्शन, हो. ते बघू दे. ते बघू दे. बरोबर. मला माझ्या आई, म्हणजे माझी आईच आहे ती, मला तिने जगवलंय. बरोबर. आज मी डॉक्टर तिच्यामुळे झालोय, म्हणजे माझी आई आहे ती. बरोबर. कोणाची, तुमची सगळ्यांची मम्मी असेल पण माझी आई. हम्म. माझ्या मम्माला बघू द्या, सन्नत घेताना तिला बघू द्या. हो. त्याच्यानंतर म्हणजे ते करून आल्यानंतर त्याची माझी भेटच नाही ना. ते थेट कधी सन्नत घेताना त्याचा काका इथे आला, व्हिडिओ कॉल तर मला त्याच दिवशी मला हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं. अच्छा. मला पाठीला जरा एक गाठ आली होती, त्याच्या ऑपरेशनसाठी मला इथे हॉस्पिटल. तर ते काका घरी आले तर घरात कोणीच नाही. हम्म. घरात होते पोरच होते. पोरांना विचारलं मम्मी कुठे आहेत, तर म्हणे आत्ताच हॉस्पिटलला, कालच ऍडमिट केले आणि आज ऑपरेशन झालं त्यांचं. तर ठीक आहे, कोणच्या हॉस्पिटल म्हणे, इथंच आहे विवेक म्हणून. मग तिथे आले ते. हो. मग त्याने ते हॉस्पिटलला त्याचे काका आले मला बघायला. मग त्यांनी बघितलं, विचारपूस केली, मग त्यांनी व्हिडिओ कॉल करून त्याला सुद्धा दाखवलं. बोलले, तो काका बोलले, अरे बघ तुझी आईच हॉस्पिटलला आहे. अच्छा. आणि तो तिकडे डॉक्टर झालाय. मग त्याने ते पटकन विचारपूस केली. मला म्हणे इथले MD कोण आहेत हॉस्पिटलमध्ये, कोणी कशाचं ऑपरेशन झालं, का केलं, कसं केलं. मी त्या डॉक्टरांशी बोलतो, आई ते डॉक्टरांकडे फोन नेऊन दे. मग त्या काकांनी तिथल्या MDला, ज्याने माझं ऑपरेशन केलं त्याच्याशी त्याने काय बोलला, ती जखम दाखवली, ऑपरेशन कसं केलं ते दाखवलं सगळं त्या डॉक्टरांनी. मग त्या हे केलं आणि त्याने काकाला सांगितलं का त्याचे दुसरे काका इथे साईन आपलं स्टेशन आहे ना, शिव स्टेशन,
बाजूला पण आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे हो ट्रस्टीचं. हो तिथे त्याचे दुसरे काका तिथे इन्चार्ज आहेत, म्हणजे अच्छा. डीन आहेत. हो म्हणे आत्ताच्या आत्ता त्या काकांना सांगितलं, आत्ताच्या आत्ता का मम्मीला तिथून उचला आणि आपल्या हॉस्पिटलला घेऊन जा. अच्छा. आणि तिथे मी जे डॉक्टर सजेस्ट करेल ते येतील, मम्मीचं परत ते जखमेचं काय करायचं ते हे करतील व्यवस्थित, आणि आयुर्वेदिक स्टार्ट करा. बरोबर. आणि मला खरंच लगेच त्याने तिथे काय बिल ते सगळं किती बिल clear झालं? आला काय हम्म. आला आपल्याला माहीत नाही. त्याने बिल पण पेड केला, तिथून उचललं, मला लक्झरी रूममध्ये तिथे हॉस्पिटलला ठेवलं. अरे वा. कमीत कमी 5-6 सिस्टर, डॉक्टर 5-5, 10-10 मिनिटांनी येऊन चौकशी करायची. तर काय MD त्यांच्या dean आहे ना ते. आणि ते शेवटी त्यांचा पुतण्या कॅनडावरून फोन करतोय बरोबर. US वर. मग ते जरा चांगलंच हे झालं. मग 1 महिना तर कोणी माझ्याकडे यायला, इन्फेक्शन होईल म्हणून सगळ्यांना बंदी घातली त्यांनी. अच्छा. फक्त डॉक्टर, नर्स तेवढेच. तेवढेच येणार. अच्छा. मग त्यांनी त्याच्यामध्ये मला शुगर दाखवली. त्याच्यामध्ये मग त्याने काय केलं, त्याला टेन्शन आलं ना, शुगरची जखम लवकर बरी नाही लवकर होत भरत शुगर नाही. असल्यामुळे. हम्म. पण काही आयुर्वेदिक मला माहीत आहे, औषधं माहीत आहेत, म्हणजे आयुर्वेदिक. हम्म. त्याचं मी स्वतःच त्यांना सांगायचे, तसे मला ते पाला झाड आणून द्यायचे. बरोबर. आणि त्या जखमीवर त्यांना सांगितलं, ह्या पाल्याचा रस बांधा किंवा चोथा हम्म. बांधा. 1 महिन्यामध्ये शुगरची जखम मी पूर्ण बरी केली. अरे वा. हॉस्पिटल पट्टी नाही का काय नाही का. छान. आणि खूप मोठं ऑपरेशन, एवढं हा असं डीपमध्ये होतं. मानलं शेवटी. तो बोलला, माझ्यासारखा मी आता डॉक्टर झाले पण मला जगवलंय तर ती स्वतः काही होणार नाही तिला. बरोबर. खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तिच्या बरोबर आहे. पाठीमागे, तिला काही होणार नाही. ते डॉक्टर ही त्याची अंधश्रद्धा नव्हती, एक श्रद्धा होती. बरोबर. त्यांनी पाहिलंय ना, अनुभव घेतला. आता 10-11 वर्षाचा होता म्हणजे त्याला समज होती ना चांगली, बरोबर. का मला हो. काय होतं, आज मी कुठे आहे. कुठे आहे? अजूनही त्याच्या आता त्याने हॉस्पिटल जॉईन तिकडे त्याने केलं. हाच फोटो माझा त्याने तिकडे नेले अरे वा. आहे त्याच्या रूममध्ये. आता आलाय की नाही आला ते नाही माहीत, सांगता येणार. आला असेल तरी असेल, किंवा गोव्यात असेल तरी त्याच्या बापाच्या क्लिनिकमध्ये आहे, माझ्या ऑफिसमध्ये फोटो. स्वामींच्या फोटोच्या बाजूलाच फोटो आहे माझा. अशा भरपूर किस्से आहेत. मुलांसाठी तर हटकून पावणारे आहेत. किती मुलांचे आहेत. आता मी म्हणते ना, माझ्या हातात असते म्हणजे ओट्या भरलेल्या, दिलेत देवाने दिलेत, आपण काही नाही. एक निमित्त मात्र आहे. मी फक्त ओटी भरणे, आईसाहेबांसह गाराणं घालणे, आई हे बघ बाळासाठी आली, हिची ओटी भर, ती तुझी फळाने भरेल, तू तिची बाळाने भर. बरोबर. भरपूर आहेत, अगदी पोर आहेत. कोण ग्रॅज्युएट झालंय, कोण काय करते, कोण काय CA झालंय, कोण वकील झाले आहेत, भरपूर आहेत. गुरुपौर्णिमेला बघताल तर तोंड नाही दिसणार, प्रोग्रामला येताल तर माझं तोंड नाही दिसणार, एवढी पब्लिक असते. म्हणजे अनुभव घेतलेले, ज्यांचं चांगलं झालंय. बरोबर. कुठेतरी देव आहे तर भूत आहे, भूत आहेत तर देव आहे. बरोबर. आता काय हे नाही. पण आता काय झालंय, आजकाल बाजार झालाय सगळा. त्याला काही येत नाही ते पण भगत झाले, ज्याला येते ते पण भगत आहे. म्हणजे खरं ते पाठी राहिले आणि खोटं ते पुढे आले, असं झालंय. त्याच्यामुळे आपण जास्त हे नाही, आपल्याकडे आलो कोण तर त्याला मार्गदर्शन व्यवस्थित करायचं, नाही असं कर बाबा, असं नाही असं कर. येतात लोक, चांगली येतात, वाईटही येतात, असतं. प्रत्येकाचा अनुभव सांगतो. अशा एखादा फंक्शनच्या टायमाला आला तर माझेकडून ज्यांचं चांगलं झालं किंवा ज्यांना अनुभव आहे ते असं पोस्टकार्ड, एखादा गुरुपौर्णिमा किंवा एखादा मोठा फंक्शन असलं तर सगळे जमा होतात. बरोबर. माझे क्लायंट असतात, शिष्य असतात. शिष्य सांगतील त्यांचा अनुभव, क्लायंट सांगतील त्यांचा अनुभव.
सांग त्याच्यात कोणी सांगतात. मी एक अनुभव सांगतो. हं. मार्चमध्ये हो. त्याच्या अगोदर 2 महिने फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबरमध्ये ते क्लायंट माझ्याकडे आले. म्हणजे वाया गेले. पोरगा आर्मीमध्ये, पण त्याला अशी तंत्रक्रिया केली होती त्यांच्याच आपसात हं. काही वादामुळे. घरात तो म्हणतात ना, आमच्या इकडे घाटावर किंवा कोकणात हं. छेडे घालणे किंवा एखादं पित्र घालणे घरामध्ये नाशासाठी. आर्मीतला पोरगा येता तर रस्त्यातच भुसावळमध्ये कुठे त्याला कोणी गाडीतून फेकला, की एखाद्या घाणेरड्या शक्तीने ओढून घेतला. तो कमीत कमी वर्षभर तो भेटलाच नाही. मेला म्हणून सगळ्या घरच्यांनी डिक्लेअर केलं. मग? आणि नंतर ते इकडे आले त्यावेळेस म्हटलं, तसं काही झालेला प्रकार नाही आहे तो, पण चांगल्या अवस्थेत नाही. तो मला 8-10 दिवसांनी त्या जो जिथे असेल तिथून कोणीतरी कॉल करून सांगेल, की बाबा इथं इथं तुमचं व्यक्ती आहे, याला घेऊन जा. पण मृत म्हणून घेऊन, मेलेला म्हणून त्यांनी घेऊन आले घरी. आणि नंतर माझ्याकडे आणले. बघितलं तर एकदम वेड्यासारखा, आर्मीतला माणूस, फौजी, वेड्यासारखा. दारू तर दारूच प्यायची, जेवणं नाही, काय नाही, काय काही खायचं, काही बडबड बडबड बडबड, कोणाला मारायला उठलं अंगावर जाणार. म्हणजे एकदम हॉरर करायचं, एकदम समजलं. भयानक हं. प्रकार. आणलं माझ्याकडे, बघितलं, उतारा केला. त्याच्यानंतर मग तो नॉर्मली झाला. आता वर्षभर 1.5 वर्ष ड्युटीवर नाही, काय नाही. बरोबर. ड्युटीतून कॉल, अरे हे घरचे कॉल ड्युटीवर, तिकडे युनिटवर. तो सुट्टीवर आलाय आणि तुम्ही म्हणता आला नाही. त्यांना बी चिंता ना. बरोबर. ते त्यांचं युनिटवाल्यांची शोधाशोध, घरच्यांची शोधाशोध. त्याच्यानंतर चांगला झाला, मग केला युनिटवाल्यांना कॉल केला, मग हजर झाला. अच्छा. मग तुम्हाला म्हटलं की मग कशा काय, मग त्यांना सांगितलं तुमच्या घरात, गावाला घर आहे, त्या घराच्या मागे त्यांची शेती. हं. त्या शेती घराच्या पाठच्या भिंतीला काहीतरी स्मशानी क्रिया करून काहीतरी टाकलेली आहे. ते मला येऊन काढावं लागेल, त्याशिवाय हा घर सुधारणार नाही. मग मार्चमध्ये मी जाऊन ते काढून आणले. तर ते काढलेल्या वस्तूचा फोटो असेल त्या माझ्याकडे पण होता, पण बघू भेटला तर मी देईल तुम्हाला. मग जाऊन ते घराचे बंदोबस्त केला. कमीत कमी 3-3.5 फूट खड्डा केला घराच्या पाठीमागे. ती जागा दाखवली मी त्या ह्याच्यामध्ये. मग त्या जागेत खणलं, त्यांनाच खंदायला लावलं, त्यांच्याच घरच्या लोकांनी. हं. 3-3.5 फूट खणलं. त्याच्यानंतर मीच खाली उतरून ती वस्तू त्या चिखलातून, त्या काय मातीतून काढून दिली. अच्छा. त्यावेळी अशी पाषाणाची मूर्ती होती, पुरुषाची म्हणजे अशी मिशा बिशा, डोळे बी, त्याला शेंदूर लावलेला. काय प्रकार आहे आई हे? चेडा. छेडा आहे? हां, अच्छा. म्हणजे एखादा माणूस मेला म्हणजे कसे अशा माझ्यासारखे तांत्रिक, एखादी व्यक्ती सुसाईड करून किंवा अपघातीत मरण झालेली, त्याची राख किंवा त्याची हड्डी घेऊन त्याच्यावरती तंत्रक्रिया करून तो आत्मा त्या मूर्तीत उतरवतात, त्या अच्छा. पाषाणाच्या अच्छा. किंवा टाक. आपल्याकडे बघा कुलदेवताचे टाक बनवतात, चांदीचे हो. किंवा तांब्याचे. बरोबर. तसे टाक बनवतात, त्यात तो जीव उतरवतात. त्याची बरीच विधी आहे. मग ते जीव उतरल्याच्या नंतर मग आता बा दुश्मन दाव्याने तुमच्या घरावर सोडायचं आहे, मग तुमचं नाव ॲड्रेस पत्ता देणार, ती स्मशानाच गाडणार, असं नाही की अच्छा. तुमच्या घरातच येऊन टाकली तर ते तुमच्या घरात ते होते. अच्छा. ते करणार, ॲड्रेस पत्ता दिला, त्या शक्तीला सांगितलं ह्या माणसाच्या घरी जाऊन ह्या माणसाचं बरबादी कर किंवा त्रास दे, ती येणार शक्ती. त्याचं टार्गेट असतो 20 दिवसात, 21 दिवसात, 40 दिवसात. मग ते स्लो पॉयझन दिल्यासारखं, मग हळूहळू एक एक नुकसान, एक एक बरबादी अरे बापरे. ते चालू आहे. तसं त्याला झालं होतं.
मग ते काढल्याच्या नंतर तो पूर्ण ठीक झाला. आता ड्युटीवर आहे, रेग्युलर ड्युटीवर जातोय, अरे वा. ड्युटी जॉईन केली. आत्ताच काल का परवाच तो 3 तारखेला ड्युटीवर हजर झाला वाटतं. 2 तारखेला अच्छा. इकडे अरुणाचलला हो. तिकडचं युनिट भेटलं त्याला आणि पोस्टिंग पण वाढली. अरे वा. 1.5 वर्ष कामाला गेला नाही तरी पण पोस्टिंग वाढली चांगलं. हे आत्ता मार्चचा काल 2026 मधला किस्सा आत्ता हल्ली. ते स्वतः फौजी आहेत, ते सांगतील स्वतः अनुभव. शिवाय दारू सोडली. फौजी माणूस, मिलिटरीवाला, आर्मीतला, दारू सोडली. असे नुसतेच काही बघत कसे चेडे लावले, चेडे काढले. अरे काढले तर ते दाखवा, दिसलं तर प्रत्यक्षात. आता मी नुसतं सांगू शकत होते पण तुमच्या मागे चेडा घातलाय म्हणून हा पोरगा असा झालाय. बरोबर. मी माझ्या तंत्राने तर त्याला नीट केलं होतं, पण मला माहिती आहे ते नंतर परत ते 1-2 महिन्यांनी उद्भवणारच. मग त्याचा काय फायदा? त्यापेक्षा ती काढून त्याचं समूळ नष्ट करा. ते कॅन्सर सारखं आहे, म्हणजे हा, झालंय हा. ते काढायच लागेल पूर्ण. कीड काढल्याशिवाय ती हे नाही. परत त्याच्यावर पाणी, वारा, पाऊस पडल्यानंतर त्याला कोंब फुटणारच, ते परत होणारच. ते चालू होणार. त्यापेक्षा समजलंय ना की शक्ती घरात सोडली, मग ती काढून दाखवली. जर घरात दाखवत असेल तर काढून दाखवा. बरोबर. घराच्या आजूबाजूत पण असेल तेच सांगणे की काढून दाखवा, द्या काढून. जे काय असेल ते. आता UP मध्ये चालतात, लहान मुलाचं बच्चू डिलिव्हरी होतं मेलं, त्याचे हाडकं हे नाही तर त्याचं पूर्ण ते गर्भच नेऊन एखाद्याच्या दुश्मनांच्या दाराघरात पुरतात. मग ते गडंती म्हणतात तिकडचे लोक, UPकडचे. मग ते त्रास देणार, मग ते पिशाच होणार, कच्चा कलवा, कच्चा मशान होणार. अच्छा. मग ते घरामध्ये नाश करत राहणार. मग इथून काय मी लोकांना तिकडे येऊ शकत नाही, तर काय लोकांना मी इथून विधी करून दिले. त्यांना म्हणलं तुम्हीच काढा आणि तुम्हीच फेका. अक्षरशः त्यांना सापडलेच, सापळेच्या सापळे. काढते, दाखवते समोरासमोर. मी तिथे जातच नाही. मी जागा फक्त दाखवणार, ही एवढ्या जागेत खड्डा करा, त्यात ते निघतो. पण निघायला इतका पास घाण येतो, एकदम नरकासारखा, इतका घाण. तिथे आजूबाजूला कमी 1-2 किलोमीटरवर लोक म्हणतील काय झाले, गटार फुटले की लाईन. एवढी घाण दुर्गंधी सुटते. मांस साडल्यावर कसं उंदीर मेल्यावर किंवा मनुष्याचं एखादं कुजलं बिजलं कसा वास घाण, तशी दुर्गंधी सुटते. एवढं हे राहत. अनुभव काढून देण्यात आहे. काही लोक काढतात, काही लोकांना नाही काढता येत. जबाबदारी असते किंवा स्वतःचं पण संरक्षण लागतं त्याला. कधी कधी ते आपल्यावर पण अटॅक करतं ती वस्तू. तशा वेळेस मग आपण पण स्वतः सावध असायला पाहिजे. बरोबर. किंवा ज्या घरात करायला जातो त्या घरात लहान मुलं आहेत, मुली आहेत, किंवा एखादी तरुण माणसं आहेत, किंवा म्हातारी काय असेल, पण माणसं आहेत ना कोणीतरी, तर त्याच्यावर अटॅक होतं ती शक्ती. अच्छा. तर मग त्यांचं बंदिश करून, आपलं स्वतःचं बंदिश करून, म्हणजे संरक्षण कवच करून मग त्या कामाला उतरावं. अच्छा. असं असतं. नाही तर ते तुम्हाला पण त्रास देणार. बरोबर. होतोच ना. काय ठिकाणी तर खेचले आतमध्ये. म्हणजे कमीत कमी माझे 2 उतरतो ना असं खाली उतरायला, तो पूर्ण एवढा भाग मानसकट खेचलेलं आहे. काय ठिकाणी उगाच माझ्या बरोबर माझे चेले 1-2 चेले असतात, मग ते खेचतात. मग काही लिंबू किंवा नारळ किंवा कोंबडा उतरून माझ्यावरून टाकले, मला प्रोटेक्शन भेटतं. बरोबर. म्हणजे माझ्या शक्तीचं मला प्रोटेक्शन भेटतं. आता ही स्मशानले दैवत, मग हिच्याकडून मला प्रोटेक्शन भेटतं. परत सावध पण काढतोच. त्रास झाला तरी हरकत नाही, माझं मी स्वतःचं संरक्षण करून, सुरक्षा घेरा काढून उतरणार. मी बघणार नाही ना, पण देणार काय. तर मेसाबाई हे दैवत लोक बोलतात आम्हाला पावली, पण अक्षरशः मी माझ्या प्रामाणिकपणे सांगते, मला घावली जगदंबा. म्हणजे सापडले कुठेतरी. अच्छा. घावली ही गावठी भाषेत
म्हणजे मला सापडली, लोकांना पावते पण मला खरंच सापडली. का आज त्या देवीचं एवढं सत्व आहे किंवा एवढी जागृत आहे देवस्थान. अहो बोलासन फुलासन, म्हणजे नुसतं तिच्याजवळ शब्द टाकायला, आणि एखाद्या आईजवळ म्हणतात ना रडत गेलं आणि तिच्याजवळ 2 अश्रू गाळले, का आई कशी पटकन उठेल, काय रे हो, बाळा हो, काय बरोबर. झालं, पदर घेऊन डोळे पुसणार, तशी ती माऊली आहे. अरे वा. लगेच एखाद्याच्या रडतं माणूस तिथं जर गेलं ना, त्याचे डोळे पुसणार, त्याला पदराने त्याचे डोळे पुसून पदराच्या सावलीखाली घेऊन त्याचं काय असेल नसेल ती प्रॉब्लेम, साक्षात जगदंबा आहे. आणि खरंच तंत्रशक्तीपीठ आहे. जशी तुम्ही म्हणजे हे कराल, सिद्ध कराल, तशी ती आहे. ती बंगाली विद्येमध्ये तिला सिद्ध करा तरी ती उभी आहे. तुम्ही फकीरीत करा तरी पण तुमच्यासोबत. तरी ती उभीच आहे. ती नाथपंथी साबरीमध्ये तिला उभी करा तरी उभी आहे. आदिशक्ती. आदिशक्ती. ते म्हणजे देवीचं 52 शक्तिपीठामध्ये कसं अंश सतीचे पडले, मग त्याचं शक्तीपीठ झालं, किंवा एखाद्या भक्ताच्या पाठी देवी चालत आली, किंवा भक्तीच्या याने, तसं ते स्थान नाही. स्वयं जगदंबा शंकराला शोधता शोधता, म्हणजे ज्यावेळेस पार्वती शंकराचं क्रीडा चालू होते, सोंगट्याचा जाम, सारीपाठ खेळताना शंकर हारले, तिची जीत झाली, तर ते हे आठ ठेवली होती, जो जिंकेल त्याने सर्व त्याग करून वनात जायचं. अच्छा. शंकर हारले, शंकर वनात गेले. मग परत ती शंकराला शोधण्यासाठी मग हिने कुठे भिलनीचं रूप घेतलं, गिरजा अवतार, गिरजा रूप. अच्छा. म्हणजे भिल समाजाचे, कुठे लमानी समाजाचे, म्हणजे 18 पकड जातीचं स्त्रियांचं वेश घेऊन त्या देवाला शोधायला. म्हणून इकडे बाल रूप घेऊन एक लमानाचा तांडा असतो, लमानी लोक असतात ना, बंजारी, त्यांच्या तांड्यात ती आलेली, त्या कानूरमध्ये. स्वयंभूस्थान आहे, जागृत स्थान आहे देवीचे. अजूनही बलिदान होतं. तामसी म्हणतात ना, सात्विक दैवत नाही, तामसी. आता काय जसं जसे पब्लिक विज्ञानाचं जग आलं, लोकांनी हळूहळू तिला पूर्ण शांत झाले. तिचं खाणं, काही भोग असतो वार्षिक, काही देणं असतं, ते बंद केलं. कारण का त्या गावामध्ये आध्यात्मिक लोक लय झालेत, म्हणजे माळकरी वारकरी समाज जास्त. अच्छा. आणि तिथे पूजा म्हणजे जय भीमवाल्यांची. अच्छा. तिथं पूजेला मराठी किंवा गुरु किंवा ब्राह्मण नाही, समजलं. त्या लोकांचीच पूजा, आणि विधवा बाईंनीच पूजा करायची, आणि 9 वर्षाच्या आतल्या मुलींनी ते पूजा करायची. अच्छा. हे शास्त्र आहे तिचं. आणि मशानात आहे 12 बलुत्याचं, म्हणजे पूर्ण गावाचं. एका गावामध्ये 18 पकड जात असते, प्रत्येक जातीचं समशन वेगळी वेगळी असायची पूर्वी. आता एकच झाली, शेड बांधतात आणि एकाच ठिकाणी जातात. पूर्वी कसं चांबाराची इकडे, मराठ्यांची तिकडे, ह्या कुळाची तिकडे, त्या, आणि चारी बाजूने स्मशानभूमींमध्ये देवे. आता बी जत्रा भरते, लाखाने जत्रा भरते, लाखो माणूस भाविक येतात, पण सगळे स्मशानातच होतात. खाली माणसं गाडलेली, त्याच्यावरती 2 दगड मांडून चुलीवर स्वयंपाक, पुरणपोळीचा, पण तुम्हाला एक माशी दिसणार नाही, का एक मुंगळा दिसणार नाही, एवढा गोडाचा स्वयंपाक होतो, किंवा एवढा खारा स्वयंपाक होतो. बलीचा बकरे होतात, काय काय किती कोंबडे कापतात, कोणी बकरे, काय नाही, एक माशी दिसणार नाही, का एखादं काय येणार नाही, का उघड्यावरती एखादं भूत सैतान बी उठणार नाही किंवा म्हणणार नाही. जे एवढं ते देवीची शक्ती. 5 दिवस, ज्या दिवशी तिचा शिंगार उतरला त्या दिवशी ते अनाउन्समेंट करतात ते गावकरी लोक, आज बाईचा शिंगार उतरणार आहे, म्हणजे ते आपापल्या घरी. मग त्यानंतर शिंगार उतरला की अशी तिथे बाळवट येते ना वारा, की जो अख्ख्या जत्रेत जो कचरा झालेला आहे ना, सगळा त्या वाळवटीने
हद्दपार. जसं काय आत्ता गाव कुठेतरी झाडून घेतलंय, पूर्ण स्वच्छ केलंय. काय म्हणतोय हा दरवर्षीचा चमत्कार आहे. त्याच्यासोबत काय निगेटिव्ह एनर्जी असेल ती ती सगळी निघून जाणार. कचरा कचरा सगळी घेऊन जाते. बरोबर. मग 5 दिवस तेवढे स्मशानात राहतात, लेकरं बाळं घेऊन. हम्म. जावळाची आता नवसाची झालेली मुलं जावळ काढायला, कोण 4 महिन्याचं, कोण 2.5 महिन्याचं, कोण 1.25 महिन्याची पोरं घेऊन येतात. काही नाही होत, नाही लागत त्याला, कधी बाहेरची बाधा होत नाही किंवा काही होत नाही. रात्रभर लोक 5-5 दिवस तिथे मुक्कामात असतात स्मशानात. असं दैवत आहे. पण महाराष्ट्राच्या लोकांना माहिती नाही. लोक इकडे तिकडे पाहतात. आपल्या जवळच्या पुणे जिल्ह्यातल्या किंवा नाशिकवाल्यांची कुलदेवता आहे. बरोबर. जशी पुण्यावाल्यांची, नगरवाल्यांची, तशी नाशिकवाल्यांची कुलदेवता आहे. पण नाही काय, आता भगत काय कलकत्त्याला जातात, कामाख्याला जा, तारापीठला जा. मग आम्ही लय मोठे आगोरी, आम्ही लय तंत्र शिकलो. अरे नाही, जा तिला सिद्ध करा. सगळं आलं त्याच्यात. तुम्हाला शाबरी विद्या पण भेटेल, तुम्हाला बंगाली विद्या पण भेटेल, पंचाक्षरी विद्या भेटेल. फक्त तिला सिद्ध करण्याचं सामर्थ्य ठेवा आणि तेवढी कसोटी करा. बरोबर. लांब नका जाऊ, तुमच्या पायाजवळ आहे. काही अंतरावर आहे. मुंबईचं तर काय 3 तास लागतात इथून. मुंबईतून 3 तास लागतात कानूर मेसाईच्या देवळाजवळ जायला. बरोबर. मग का तुम्ही इकडे तिकडे पाहता? जा. बरोबर. मी तर म्हणते, तुमच्या चॅनलद्वारे लोकांना सांगते, जनतेला, हो. काही अडचणी असेल मग तिकडे जा, तिच्या दारात जाऊन तिला शरण जा. हो. किंवा तिला आडजोड व्हा. आमच्या शुद्ध मराठी भाषेत आडजोड व्हा. तिला नतमस्तक व्हा. तिच्याकडे गाराणं घाला. ती तुमच्या गाराण्याला उभी राहील, तुमचं ऐकेल. तुमचे काय असतील ते प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करेल. एवढी शक्ती आहे त्या माताबा. फक्त श्रद्धेने जा. श्रद्धेने जा. बरोबर. एक श्रद्धा ठेवा, एक भाव ठेवा. मातीचं सोनं करून देणारी भगवती. म्हणजे रंगाचे राव केलेत तिच्या जीवावर. आणि आता आम्ही तरी काय तिच्याच जीवावर ना सगळं. हे आज भगतगिरी म्हणा, आमची 9 पिढ्या भगतगिरी चालू आहे. तर तिच्याच याच्यावर, तिच्याच शक्तीच्या जोरावर. तिच्या शक्तीमुळे. बरोबर. आता ती कर्नाटक देव, तो कशाला पाहिजे आम्हाला पुणे जिल्ह्यावाल्यांना? ही कर्नाटक सोलापूरकडचं देवस्थान, हे तर देवत आपले आहे ना. मग आता घेतलंय, ते आलंय समजा तेव्हापासून, हे आलंय तेव्हापासून. पण ही तर मूळ पहिल्यापासूनच आहे ना. बरोबर. खूप अनुभव आहे त्या देवीचा, खूप अनुभव आहे. तुम्ही रात्री अपरात्री जाऊन त्या स्मशानात बसा, झोपा, तुम्हाला काही भासणार नाही. काही नाही. म्हणजे विश्वात शांती नसेल एवढी शांती तिथं लाग, समाधान वाटतं तिच्या दारात राहिलं तर. काय विचार, काय टेन्शन काय असेल ना, कुठे जातं, काय होतं. मग अजून पण मला स्वतःला काही ट्रस्ट आला ना, कशा उठते, गाडी करते, जाते. 1 दिवस सोडून 2 दिवस राहते, 4 दिवस राहते. मला जेव्हा वाटेल तेव्हा राहते, जेव्हा वाटेल तेव्हा येते. घरी काय आहे नाही आहे काही विचार नाही. तिला सरळ सांगितलं, तू बघ आई, मला नाही माहिती, मी तुझ्या जीव सोडून आलं. मग त्यांना खायला घालायचे, खर्चाला द्यायचे, नाही द्यायचे, तुझं तू. मग काही नाही, सगळं जिकडे ती. मस्त. रवी मम्मी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलेत, लोकांना मार्गदर्शन दिलं, तुमच्या कुलदेवी बद्दल सगळ्यांना सांगितलं. तुम्ही आपल्या सगळ्या व्ह्यूअर्स लोकांना सांगणार एक्झॅक्टली लोकेशन कुठे आहे, तर त्यांना कधी व्हिजिट करायचं? सर्व जनतेला सांगतो मी, म्हणजे परफेक्ट तिचं स्थान कुठे आहे. हे कानूर मेसाई गावाचं नाव आहे. मुक्काम पोस्ट कानूर मेसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. खेड राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर. तर हे गाईज आपण पूर्ण ऍड्रेस आपण मेसेज सेक्शन मध्ये टाकणार आहे. आणि रवी मम्मी इंस्टाग्राम वरती पण आहात. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असणार आहे किंवा फेसबुकवर बघत असणार आहेत, रवी मम्मीचं इंस्टाग्रामची ID लिंक आम्ही आपल्या मेसेज सेक्शनमध्ये टाकणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बघत आहात तर ह्यांना आम्ही आमच्या कोलॅबरेटरच्या लिस्टमध्ये ॲड करणार आहे.
तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळं तिथे मेन्शन आहे त्यांच्या अकाउंटमध्ये. तर गाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रवी मम्मीची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि जे किस्से आहेत डिस्कस केले आहेत तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळे कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला यांचा सेकंड पार्ट बनवायचा आहे, यांना पुन्हा बोलवायचं आहे तर मेन्शन करा, आपण यांच्यासोबत सेकंड पार्ट बनवूया. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आपण लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आई. धन्यवाद.